नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक परत आपल्या चॅनलवर. तर आता आपला जो आधीचा व्हिडिओ होता तो नक्की तुमच्यापर्यंत पोचला असेलच, पण त्यामध्ये थोडा आवाजाचा इश्यू असू शकतो, कारण की त्या टायमिंगला मी जेव्हा एडिट करत होतो सो तेव्हा काही एरर्स आले, सो मी ते तसंच टाकलं. आता बघू या टायमिंगला नाही होणार आणि यापुढे पण आवाजाची इश्यू नाही होणार, बट तुम्ही त्याला चांगला रिस्पॉन्स दिला आहे. सो असंच रिस्पॉन्स देत जा नेहमी. तर आज आपल्याकडे एवढे काही टॉपिक आहे नाही, तर मी असंच एक नॉर्मल व्हिडिओ बनवतो म्हणून बनवतोय. ओला एकदम असा चिल, काय विषयच नाही. सो आधीचे जेवढे पण व्हिडिओ झाले, आता आपण आधीचे याच्यावर डिस्कस करू, ठीक आहे. आधीचे जेवढे पण व्हिडिओज झाले त्यावरनं तुम्ही जर काही पण व्हॅल्युएबल तुम्हाला भेटलं असेल माझ्या व्हिडिओ थ्रू, सो डू सबस्क्राईब, कारण की असंच कॉन्टेंट मी तुम्हाला नेहमी देत राहील. सो कसं आहे ना, जेव्हा तुम्ही प्रॉपरली त्या गोष्टीमध्ये इन डेप्थ नॉलेज घेतात ना, तेव्हा तुम्हाला ते खूप हेल्प करतं. जेव्हा तुम्ही ज्या गोष्टीबद्दल जे पण काय करत असाल तुम्ही, सो तेव्हा तुम्ही त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होत जाता. तर मी तर बोलेल पूर्णपणे इन्व्हॉल्वमेंट आहे तुमचा 110% द्या. कॉज भले ते तुम्हाला आत्ता बेनिफिट नाही देणार, ते बेनिफिशियल असेल ठरेल, बट ते पुढे जाऊन नक्कीच त्याचा रिझल्ट असेल, जे पण असेल ते तुम्हाला दिसेल. सो त्याची तुम्ही आता विचारच नका करू. राहिला यूट्यूबचा टॉपिक जो काल मी एवढं काय बोलू नाही शकलो, तर ज्यांना कालचा व्हिडिओ नीट नसेल समजता, तर मी आता एक थोडंसं अजून बोलून टाकतो. कसं आहे ना, जेव्हा तुमच्याकडे ब्रँड्स येतात ना, तर तुम्हाला नीट बोलता आला पाहिजे त्यांच्याशी, कारण की प्रत्येक गोष्टीचे एथिकेट्स असं प्रत्येक कंडिशनचे एथिकेट्स, म्हणजे तुम्ही कोणत्या सिच्युएशनमध्ये काही पण बोलू नाही शकत. कॉज मी तर बोलतो ना, मोस्ट ऑफ द ब्रँड्स 90% प्रेफर करतात इंग्लिशमध्ये बोलायला. सो तुमची इंग्लिश फ्लुएन्सी लेवल एकदम एक्सेलवर असली पाहिजे. खूप 10% आहे जे हिंदी किंवा दुसरी रिजनल लँग्वेजला प्रेफर करतात. कॉज कसं आहे ना, मी तर बोलेल इंग्लिशात बोला, कारण की तुमचं एक इम्प्रेशन पडेल त्यावर. आणि नॉर्मल असे कपडे नका घालून जाऊ. मी तर बोलेल प्रॉपर एकदम फॉर्मल ड्रेसअप होऊन जा. आणि जेव्हा पण ब्रँडशी तुम्ही जेव्हा प्राइसिंग वगैरे डिस्कस कराल, ब्रँड नेहमी नेगोशिएट करायला बघणार तुमच्याशी. तो त्यांना कसं कॉप करायचं आहे ना, त्यांनी समजा तुम्ही एक एक्स अमाऊंट आहे तुमची, ठीक आहे, जी पण असेल, तुम्हाला ती अमाऊंट ब्रँडकडनं घ्यायची असेल, तुम्ही डायरेक्टली बोलत हो त्याच्यातनं तुम्हाला 5 ते 10,000 त्यातनं कापणार, तो तुम्हाला कॉप करायला बघणार. तुम्ही काय करायचं आहे, 5,000 एक्स्ट्रा वाढवून सांगा, आणि त्यामध्ये मिडल रेंजमध्ये तुम्ही त्याला हे करा, बसवा, की त्यांना आता बोला आता माझी 20,000 आहे, तुम्हाला पाहिजे 20,000. एक्झाम्पल देतो, त्याला 25 बोला किंवा 28 बोला. तो तुम्हाला बोलेल ना 28 पॉसिबल ना, मी 25वर येतो. मी बोला 25 नाही, आणि तो 25 सेट झाला, हे सांगतो मूर्खगिरी करू नका. तर 20 आहे तर 20 करूच नका. 25वर सेट झाला तर 25वरच घ्या, कारण की कोण असा मंद निघाला तर त्याचं मी सांगू नाही शकत, तो 20च घेणार 25 बोलला तरी. सो जेव्हा पण तुम्ही डिस्कस करत आहात गोष्टी, तर नेहमी तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवून बोला, कारण की हे गोष्टी खूप कॉन्फिडेन्शियल असतात आणि खूप सेन्सिटिव्ह असतात. सो तुम्ही नीट बोला, जे पण ब्रँडची तुम्ही बोला, आणि जे काय आहे ना ते ओपनली डिस्कस करा. कॉस्ट त्यामध्ये पैसे इन्व्हॉल्व असतात. सो तिथे पण पैसे असतात. मी तर प्रिफर करतो तिथे एकदम प्रोफेशनली बिहेव करा, नॉट लाईक की एकदम चायल्डिश बिहेव कसं पण असून दे. भले तुमचं कॉन्टेंटमध्ये तुम्ही वेगळं. आता मी माझ्या कॉन्टेंटमध्ये जेवढा सेन्सिबली बोलतो, तेवढा मी ऑफ कॅमेरा पण तेवढा सेन्सिबल आहे, नो डाऊट. सो मी तुम्हाला तेच सांगतो. कॉज कसं आहे ना, ब्रँड्स तुमच्या बिहेवियर पण तुम्हाला जज करतो. खूप लोक करतात जज तुम्हाला. आणि बाय द वे कसं आहे, हे तुमच्या पर्सनल काय बोलतात, एक पर्सनल लेवलला पण तुम्हाला अपडेट करेल ही गोष्ट, कारण की तुमचं जे आउटफिट आहे हे तुमची मेंटॅलिटी आणि तुमची विचार करण्याची थिंकिंग सांगते की तुम्ही कसे विचार करतात आणि कसे डिसिजन घेतात. सो डिसिजन मेकिंग ही आली पाहिजे माझ्या हिशोबाने. आता राहिला पुढचा टॉपिक, आता ब्रँड्स तुम्हाला कसे शोधतात, ठीक आहे. ब्रँड्स जे आहे ना, ते त्यांचा हॅशटॅग असतं प्रत्येक ब्रँडचा. सो ते सर्च करतात यूट्यूबवर. जर तुम्ही त्या रिलेटेड काय व्हिडिओ बनवले असणार, सो तेव्हा तेच तुमचं नाव आलं आणि तुमच्या चॅनलला व्हिडिओला त्या इंडिव्हिज्युअल पर्टिक्युलर व्हिडिओला जर व्ह्यूज चांगले असतील, तर ब्रँड तुम्हाला इमिजिएटली कॉन्टॅक्ट करेल थ्रू DM किंवा थ्रू मेल ID. कसं काय, तर तुमचा एक बिझनेस मेल ID बनवून ठेवा. कॉज कसं आहे, जेव्हा गरज पडते तेव्हा तुम्हाला बिझनेस मेल ID लागणारच. कॉज त्याच्याशिवाय काय ऑप्शनच नाही. तुम्ही तुमचा रेग्युलरवाला मेल ID देऊ नाही शकत. कॉज एक प्रोफेशनल ID असलेला मॅन्डेटरी लागतो. बाकी तुमची मर्जी, मी काय सांगत नाही. सो माझा पण बिझनेस ID आहे, मेन्शन केला आहे मी. सो इफ एनी ब्रँड इज सीइंग मी, आणि इफ माझे व्हिडिओ बघतात आहे, सो इफ तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल, सो डेफिनेटली मला कॉन्टॅक्ट करा माझ्या मेल ID थ्रू आणि माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर. दोन्ही डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन्ड आहेत, आणि जाऊन नक्की चेक करा. इफ तुम्हाला काय बिझनेस इन्क्वायरीज असतील तर मेल ID मधनं मला मेल करा, मी डेफिनेटली तुम्हाला रिप्लाय करेल.
आणि इंस्टावर DM करा, सो मी त्याचा पण तुम्हाला रिप्लाय इमिजिएटली करेल, काही इश्यू नाही. किंवा काय बोलतात, जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुम्ही काय बोलतात एक असं प्रोफेशनल ब्रँडशी बोलायला जातात आहे आणि जेव्हा तुमचं डिस्कशन चालू त्या हिशोबाने तुम्ही बोला. मी तुम्हाला हेच सांगेल कॉज कसं आहे, ते लोक आपल्याला बघतात की ते आपण कसे त्यांच्याशी बोलतो किंवा कसं डिसिजन्स घेतोय किंवा कोणत्या सिच्युएशनमध्ये आपण कसं बिहेव करू हे लगेच समजतं कोणाला पण, कारण की ते पण खूप एक्सपिरियन्स असतात त्या गोष्टीमध्ये आणि एक्सपर्ट लेवल असतात आणि एक्सेल असतात खूप. तर मी तर तुम्हाला बोलेल की तुम्ही पण तुमच्या कामात नेहमी एक्सेल राहा कॉज हे खूप बेनिफिशियल राहणार. तर बाकी अजून काय बोलू नाही शकत. अजून दुसरा टॉपिक आहे की जेव्हा तुम्ही यूट्यूबवर ॲड्स वगैरे टाकाल सो ते बघून टाका. कॉज तुम्ही जी ॲड करतात आहे किंवा जे आहे तुम्ही प्रमोशन करताय पेड प्रमोशन किंवा पेड कोलॅब, आता मोस्टली ट्रेंड चालू आहे पेड कोलॅबरेशन वगैरे. तर खूप लोक कोलॅब करतात वेगवेगळ्या क्रिएटर्ससोबत, कॉन्टेंट क्रिएटरसोबत. कॉज कसं आहे तुम्ही जेवढे त्याच्याशी इन्वॉल्व्ह व्हाल तुमचंच चांगलं आहे आणि त्यांना पण चांगलं आहे. ठीक आहे, ते दोघांसाठी बेनिफिशियल राहणार आहे, तुमच्यासाठी पण आणि ब्रँडसाठी पण. कॉज कसं आहे यात तुमचं पण पॉप्युलॅरिटी वाढते आणि ब्रँडचं पण प्रमोशन होतं. सो ही एक चांगली गोष्ट आहे, ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे एक चांगल्या कॉन्टेंट क्रिएटरसाठी आणि ग्रोईंग आणि बिगिनर कॉन्टेंट क्रिएटरसाठी. सो तुमच्या कॉन्टेंटवर फोकस करा, तुमच्यावर फोकस करा, एक प्रॉपर प्लॅन बनवा कसं तुम्हाला कॉन्टेंट लोकांसमोर आणायचं आहे. आणि किती मी एक सांगतो त्यावर्षी पण एकाला सांगतो, तो माझा मित्रच होता, सो त्याला पण यात इन्व्हॉल्व व्हायचं. बट मी त्याला एक सांगितलं की तू ज्या लेवलचं कॉन्टेंट बनवशील ना त्या लेवलची ऑडियन्स तुला सपोर्ट करणार आहे. कॉज कसं आहे जेवढी तुझी ऑडियन्स चांगली असेल ना तेवढं तुला पण चांगलंच रीच भेटेल. ठीक आहे, तू तुझ्या हिशोबाने कॉन्टेंट बनव, दुसऱ्याच्या हिशोबाने नाही. सो डोंट कॉपी आणि तुम्हाला जे जमते ते दाखवा लोकांना आणि लोक त्यांना एक्सेप्ट करतील हे मी तुम्हाला 110% गॅरंटी देतो. कॉज कसं आहे आणि आपला एक हिंदी व्हिडिओ पण येणार आहे. सो त्यासाठी पण स्टे ट्यून आणि टू सबस्क्राईब. जर तो व्हिडिओ नक्कीच बघत असेल लवकरात लवकर. तुम्ही लोक सबस्क्राईब करत नाही आणि शेअर करत नाही, मी नोटीस केलं आहे. सो सबस्क्राईब करा आधी, ठीक आहे. सो आम्ही नंतर सांगेल पुढे गोष्टी आपल्याला अजून करायच्या आहेत. सो जेवढे आता मी सांगणार नाही एक काय बोलतात नंबर रीच होईपर्यंत. सो जेव्हा तो नंबर रीच होईल सबस्क्रायबर्सचा तेव्हा मी एक मोठी सरप्राईज चांगलं प्लॅन करतो आहे. सो होप सो ती लवकरात लवकर तो पण दिवस येईल. हे तुमच्यावर आहे. मी तर माझ्या हिशोबाने मी माझ्या साईडनी पूर्णपणे कॉन्टेंट चांगला देतो आहे. ठीक आहे, आणि स्वतःवर एक बिलीफ सिस्टम ठेवा, म्हणजे एक चांगलं बिलीफ ठेवा स्वतःवर की मी हे करू शकतो आणि यात मी एक्सेल होऊ शकतो. ठीक आहे, असं काय करा की त्यात तुमचा कोण हात नाही पकडू शकत. सो आता मी इथे थांबवतो व्हिडिओ, बस झाला आजच्यासाठी एवढं. सो चला बाय बाय, स्टे ट्यून.